असा त्यांचा विहार होतो. म्हणून आकाशामधून अधर गमन त्यांचं होतं. 225 कमळांची सुवर्ण कमळांची रचना असते. मधल्या सेंटरला त्या ठिकाणी ते उभे असतात. दोन्ही पाय समांतर असतात. एक पाय मागे किंवा एक पाय पुढे असं न करता त्यांचं असंच गमन होतं. जसं आम्ही आता बघू शकतो, ही जी सुवर्ण कमलांची रचना आहे, तर आम्हाला आजही ही रचना त्याचं प्रतिबिंब रूपाचं स्वरूप आम्हाला अजमेरला जर आम्ही गेलो आणि सोनियाची नसिया जी आहे त्या ठिकाणी ही 225 सुवर्ण कमलांची रचना केलेली दिसते. किंवा जर बिजोलियाला आम्ही गेलो राजस्थानमध्ये, की ज्या ठिकाणी पार्श्वनाथ भगवंतांचं ते उपसर्ग स्थान आहे, त्या ठिकाणी आता मोठी निर्मिती केलेली आहे आणि 225 कमळांची रचना तिथे संपन्न आहे. नंतर तिसरं अतिशय की चतुर्मुखी दर्शन यत तनुचे. चतुर्मुखी दर्शन, त्यांचं मुख तर एकाच कडे आहे. जसं बाकीचे लोक म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश 3 रूप आहे बा त्यांचे, तर असं त्यांचं रूप नाही आहे. चेहरा तर एकीच कडे आहे, पण परम औदारिक शरीराची प्राप्ती झाली असल्यामुळे असं वाटतं की भगवान आमच्याकडेच बघत आहे आणि कुठूनही कोणत्याही दिशेने बघितलं तर त्यांचं मुख तिकडेच आहे असं त्या ठिकाणी दिसतं. म्हणून चारही बाजूंना चेहरा दिसणे. चतुर्मुखी दर्शन यत तनुचे. तनु म्हणजे शरीराचे. नंतरचं आहे वैर भाव पशु सोडून जोडिती नाते प्रेमाचे. एकमेक पशु जरी हाडवैरी असतील, जसं अही आणि नकुल हे 2 परस्पर विरोधी अशा प्राणी आहे, किंवा सिंह आणि गाय परस्पर विरोधी आहे, मांजर उंदीर असे जे परस्पर हाड विरोधी जीव असतात, हे देखील ज्यांच्या समवशरणामध्ये अगदी मैत्रीपूर्ण रीतीने राहतात, एकमेकांना काहीही बाधा पोचवत नाही, असं हे त्यांचं अतिशय त्या ठिकाणी आहे की त्यांचं सानिध्यामध्ये अशा प्रकारचा क्रूर परिणाम जीवाला कोणत्याही होत नाही आणि ते सर्वत्र मैत्रीचं नातं त्यांचं असतं. म्हणून दयावान असणं असे हे त्यांचं चौथं अतिशय आहे. नंतर नच उपसर्ग ही, उपसर्ग होत नाही. तीर्थंकर जे असतील, केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्यावर उपसर्ग होत नाही. आम्ही म्हणू की पार्श्वनाथ स्वामींवर तर उपसर्ग झाला होता, कमठाणी उपसर्ग केलेला होता, किंवा महावीर स्वामींवर देखील उज्जैनच्या स्मशानामध्ये रुद्राच्या माध्यमातून उपसर्ग केला गेला होता, किंवा सुपार्श्वनाथ तीर्थंकर 7 नंबरचे यांच्यावर देखील उपसर्ग झालेला आहे. आणि या ठिकाणी सांगितलं की नच उपसर्गही, तर हे लावायचं कसं? तर मुनी अवस्थेमध्ये त्यांच्यावर भलाई उपसर्ग झाला असेल, परंतु केवळ ज्ञान झाल्यानंतर मात्र कुणावरही कोणत्याही तऱ्हेचा उपसर्ग होत नाही. पार्श्वनाथ स्वामींना देखील केवळ ज्ञानाची प्राप्ती होण्याच्या पूर्वीपर्यंत त्या ठिकाणी कमठाणी उपसर्ग केला आणि धर्णेंद्र आणि पद्मावती त्यांचं रक्षण करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी उपस्थित होते. भलाई तीर्थंकरांना कुणाच्या रक्षणाची गरज नाही, ते स्वतःसिद्ध आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी, परंतु पूर्वभावातले परोपकाराचं लक्षात घेऊन ते त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पार्श्वनाथ स्वामींच्या बाबतीत आम्ही सांगू शकतो की ज्या वेळेला पार्श्वनाथ स्वामींना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यावेळेला हे 2 जीव धर्णेंद्र आणि पद्मावतीचा आय विटनेस म्हणून तिथे हजर होते. प्रत्यक्षामध्ये केवळ ज्ञानाची प्रक्रिया होताना त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आहे. तर अशा तऱ्हेचं हे त्यांच्यावर उपसर्ग न होणं हे त्यांचं अतिशय आहे. नंतर ग्रहण त्यासी कवलाहाराचे. कवलाहाराचे देखील केवळ ज्ञान झाल्यानंतर ते ग्रहण करत नाही. याचं कारण असं की त्यांना मोहनीय कर्माचा अभाव आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी
वेदनीय कर्म जरूर अस्तित्वात आहे. वेदनीय कर्माच्या अस्तित्वामध्ये उपचाराने जिनेंद्र भगवंतांना 11 परिशह होतात असं म्हटल्या जातं. परंतु मोहनीयाचं पाठबळ नसल्यामुळे अरहंत प्रभूंच्या त्या म्हणजे वेदनीय कर्माचं जे काही कार्य आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि म्हणून क्षुधा, पिपासा आदी बाधा त्यांच्या जीवनात असत नाही. आणि ते कवलाहार देखील आता केवल ज्ञान झाल्यापासून घेत नाही. मुनी अवस्थेत मात्र तीर्थंकरांचा निश्चित असा आहार होणंच असतं. म्हणजे आहार न घेता मुनी पर्याय सोडली आणि केवल ज्ञान झालं असं तीर्थंकरांच्या बाबतीत घडत नाही. सामान्य केवली जे झाले आहे त्यांच्या बाबतीत घडू शकतं. म्हणजे भरतानी दीक्षा घेतली आणि ते आहारासाठी गेले पण नाही एकही दिवस, तर त्यांना अंतर्मुहूर्तात लगेच केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे मुनी अवस्थेत भरत मुनींचा आहार झाला नाही. परंतु तीर्थंकरांच्या बाबतीत मात्र असं संभवनीय नाही. तीर्थंकरांचा आहार विधी होतोच होतो. 24 तीर्थंकरांच्या काळामध्ये 24 आहार दानाचे दाते प्रसिद्ध झालेले आहे. त्यामध्ये आदिनाथ स्वामींचे दाते आम्हाला माहिती आहे की ज्यांना इक्षुरसाचा आहार दिलेला होता. कोण होते ते? आदिनाथ स्वामींना इक्षुरसाचा आहार देणारे ज्ञान म्हणजे आहारदाता श्रेयांस राजा. आणि त्या दिवशीपासून ती जी तिथी आहे ती अक्षय तिथी म्हणून प्रसिद्धीला आली, ज्याला आम्ही आज अक्षय तृतीया असं म्हणतो. आहारदानाचं पहिलं पुनरुज्जीवन जे केलं असेल ते राजा श्रेयांसाने. पण हे कधी? जेव्हा आदिनाथ भगवान मुनी होते त्यावेळेला. ज्या वेळेला त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली त्यानंतर मात्र त्यांनी चतुर्विध आहाराचा त्यांना परिपूर्ण त्याग होता. कवलाहार ते घेत नाही. कोणतेही तीर्थंकर केवल ज्ञान झाल्यानंतर कवलाहाराचं ग्रहण करत नाही. चतुर्विध प्रकारचा आहार आम्ही कवलाहारामध्ये मांडतो. हा चतुर्विध आहार कोणता आहे? चतुर्विध आहार कोणता आहे हा? खाद्य, पेय, लेय आणि स्वाद. खाद्य नाही, अन्न, अन्न, स्वाद्य. अन्न पहिल्यांदा, अन्न, स्वाद्य, पेय आणि लेय. ठीक आहे. अन्न म्हणजे आपण जे शिजवून खातो ते. खाद्य म्हणजे जे फराळ वगैरे करतो तो. नंतर अन्न, खाद्य, पेय. पेय म्हणजे जे आपण सरबत, पाणी आदी लिक्विड जे घेतो ते पेय. आणि लेह्य याचा अर्थ आहे काय? लेह्य म्हणजे चाटण्यायोग्य. चाटण्यायोग्य. तर या चतुर्विध आहाराचा त्यांचा त्याग असतो. केवल ज्ञान झाल्यानंतर ते आहार कवलाहार घेत नाही. असे कवलाहार न घेता एखादा जीव किती काळपर्यंत राहू शकतो? कल्पू, कवलाहार न घेता एखादा जीव हा किती काळ राहू शकतो केवल ज्ञान झाल्यानंतर? आदिनाथ भगवान 1000 वर्ष होते ना, मला वाटतं. नाही, 1000 वर्षाची तपश्चर्या होती त्यांची. 83 1 कोटी पूर्वाचं आयुष्य शिल्लक असताना दीक्षा घेतली. 1000 वर्ष दीक्षा तपश्चर्येत गेले. तर 1000 वर्षात आहार घेतला त्यांनी. 1000 वर्षात आहार घेतला. मुनी अवस्थेत आहार घेतला. आता पहा, हे नाव तर कोणत्याच याचं येत नाही, पण किती काळ एखादे जीव राहू शकतात त्याचं गणित सांगते. एखादा जीव चतुर्थ काळात जन्माला आलेला आहे आणि वयाच्या 8व्या वर्षी अंतर्मुहूर्त पश्चात त्या जीवाला मुनिव्रत धारण करून त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. होऊ शकते? होऊ शकते. त्या जीवाचं आयुष्य 1 कोटी पूर्व वर्षाचं आहे.
असा जीव 8 वर्ष आणि 8 अंतर्मुहूर्त, कारण शपक श्रेणी आरोहण करून केवळ ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंतचा तो काळ लागतो, तेवढा तो काळ आहे. ते झाल्यानंतर त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली असल्यामुळे 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्त कमी एवढा काळ ते संसारामध्ये राहतात, पण कवलाहार करत नाही. नवीन लक्षात ठेवण्यासारखं आहे हे. तर अशा तऱ्हेने कवलाहार न करणं हे त्यांचं अतिशय आहे. या ठिकाणी तीर्थंकरांच्या बाबतीत कोणत्याही तीर्थंकरांचं असं उदाहरण आम्हाला मिळत नाही की इतकं आयुष्य त्यांचं होतं आणि इतके दिवस ते कवलाहार न करता राहिले. परंतु एखाद्या सामान्य व्यक्तीच्याही बाबतीत अशा प्रकारचं घडू शकतं. म्हणून न ग्रहण न त्यासी कवलाहाराचे, नच वाढती नख केश. आणि प्रभूंचे आता नख केस देखील वाढत नाही. केवळ ज्ञान झाल्यानंतर जे काही केस असतील ते शेवटी आयुष्याच्या शेवटी त्यांचे नख आणि केस शिल्लक राहतात निर्वाण पदानंतर, आणि तेच देव त्या ठिकाणी क्षीर समुद्रामध्ये सोडतात असा उल्लेख आपल्याला माहिती आहे. म्हणून नच वाढती नख केश आणि प्रभुत्व ही समस्त विद्येचे, आणि समस्त विद्येचं आता ते प्रभू आहे. समस्त विद्यांना ज्ञात आहे. 11 अंग 14 पूर्वांचं पूर्ण प्रत्यक्ष ज्ञान त्यांच्या जीवनात आहे. 64 कला 14 विद्या या सगळ्यांचे ते अधिपती आहे, आणि म्हणून समस्त विद्या त्यांना अवगत आहे. सर्वज्ञ पदाची त्यांना प्राप्ती झालेली आहे. छाया रहित शरीर तयांचे, त्यांच्या शरीराची आता छाया पडत नाही. आणि स्थिरत्व नयनांचे, आणि डोळे जे आहे, जी पापणी आहे, आता पापणीची लावीच होत नाही. एकटक अशा प्रकारे पापणी न मिटता त्यांच्या डोळ्यांचं तिथे स्थिरीकरण झालेलं आहे. अशा तऱ्हेने हे 10 अतिशय भगवंतांच्या केवल ज्ञानाचे असणार आहे. यावर कुणाला काही प्रश्न? केश व नख का बरं शिल्लक राहतात त्यांचे? ते त्या ठिकाणी परत त्यांच्या त्या नख आणि केसापासून अग्निकुमार जातीचे देव आहेत, ते नवीन शरीर धारण करतात, म्हणजे नवीन शरीराची निर्मिती करतात, आणि त्या शरीराचा दाह संस्कार मग केला जातो. काही ना काही असल्याशिवाय वैक्रियकपणा तिथे संभवत नाही, म्हणून तेवढं राहतं. आणि ते काही शरीराचं असं आगंतुक भाग आहे तेवढा शिल्लक राहतो, आणि बाकीचं जे औदारिक परमाणू असतात हे कापरासारखं हवेत उडून जातं शरीर त्यांचं. म्हणून त्यांचं शरीर हे कापरासारखं उडून जातं. आत्मा हा लोकाग्र शिखरावर विराजमान होतात. फक्त नख आणि केस ज्या ठिकाणी शरीराची ती रचना म्हटली जात नाही, आगंतुकपणा आहे, तेवढं शिल्लक राहतं. आणि त्या शिल्लक राहिलेल्यापासून देव नवीन शरीर धारण करतात मायामयी, आणि मायामयी शरीराचं त्या ठिकाणी दीप म्हणजे अग्निकुमार देव त्या ठिकाणी स्वतःच्या मुकुटाचा स्पर्श करून त्या शरीराचा दाह संस्कार करतात. आणि ही जी आमची परंपरा आहे मृत्यूची, ही तिथून सुरुवात अशी होते. ठीक आहे. हो. आणि आता आपण त्या दिवशीचा जो आपला प्रश्न राहिलेला होता, तीर्थंकर आणि सामान्य केवली याच्यामध्ये काय फरक आहे? साधारणतः तीर्थंकर हे भरत क्षेत्रात म्हणजे 5 भरतामध्ये 5 ऐरावत क्षेत्रामध्ये चतुर्थ काळात याच्याने चतुर्थ काळात आणि तिकडनं पाहिल्या तर 3ऱ्या काळात असे उत्पन्न होतात. अवसर्पिणीच्या चतुर्थ काळात आणि उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळात उत्पन्न होतात तीर्थंकर. आणि विदेह क्षेत्र जे आहे 5 विदेह आहे, आणि त्यांचे जर आपण उपखंड केले तर एकूण 160 विधेय क्षेत्र आहे. या 160 विधेय क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या तीर्थंकरांचं सानिध्य निरंतर मिळत असतं. विदेह क्षेत्रामध्ये काही तीर्थंकर हे 5
कल्याणिकाचे धारी बनतील, काही 3 कल्याणिकाचे धारी होतात, तर काही 2 कल्याणिकाचे पण धारी होत असतात. तीर्थंकरांची संख्या ही लिमिटेड आहे, कारण इथे जर पाहिलं आम्ही तर 24 होतात. विदेह क्षेत्रात पाहिल्या तर कमीत कमी 20च होतात, मॅक्झिमम 160 होऊ शकतात. याच्यावर ऍट ए टाइम संख्या जात नाही. पण अरहंत परमेष्ठी जे आहे किंवा सामान्य केवली ज्याला आम्ही म्हणतो, हे मात्र यांची संख्या काही निश्चित नाही, हे कितीही होऊ शकतात. परंतु या तिथे मात्र चतुर्थकाळ यावेळेला असला पाहिजे आणि विदेह क्षेत्रामध्ये निरंतर हे होत राहतात. असा तऱ्हेचा तीर्थंकर आणि आपण अरहंत याच्यामध्ये थोडा फरक लक्षात घ्या. पहिला फरक आता सांगते की तीर्थंकरांचे कल्याणिक होतात, पण जे सामान्य केवली आहे त्यांचे कल्याणिक होत नाही. जसं समवशरणामध्ये अनेक जीव गणधर असतात, अनेक वादी असतात, काही प्रतिवादी असतात, काही शिक्षक असतात, अशा तऱ्हेची तिथली अर्जिका असतात, ह्या सगळ्या उपस्थित असतात आणि यामधले कित्येक जीव पदाला प्राप्त होतात आणि त्यांचं कल्याणिक होत नाही. म्हणून पहिलं विशेषतः की तीर्थंकराचे कल्याणिक होतात आणि अरहंत परमेष्ठीचे कल्याणिक होत नाही. दुसरं, तीर्थंकरांच्या शरीरावर 1008 लक्षण असतात आणि उजव्या पायावर जे चिन्ह अंकित दिसतं त्यावरून त्यांचं लांछन म्हणजे चिन्ह ठरतं. अरहंत परमेष्ठीच्या बाबतीत अशा प्रकारचा कोणताही नियम नाही. तिसरं, तीर्थंकरांचं समवशरण नक्की होतच होतं. अविसर्पिणी काळामध्ये 12 योजनापासून तीर्थंकरांच्या समवशरणाचं क्षेत्र सांगितलेलं आहे. अर्ध्या योजनांनी कमी होत महावीर स्वामींच्या वेळेला ते क्षेत्र 1 योजन प्रमाण राहिलं. पण समवशरणाची रचना झालीच. 8 समवशरणाच्या भूमी तशाच्या तशा अवस्थित आहे. नंतर मध्याच्या याच्यामध्ये 12 सभा असतात. नंतर 3 कटणी आहे. एका कटणीवर अष्टमंगल द्रव्य असतात, दुसऱ्या कटणीवर वाद्य समूह असतो आणि तिसऱ्या कटणीवर सुवर्ण सिंहासन असतं आणि त्यावरही अधर अरहंत परमेष्ठी विराजमान असतात. अशा तऱ्हेची समवशरण रचना ही तीर्थंकरांना घडते, पण सामान्य केवलींना समवशरणाची रचना असत नाही. कदाचित काही केवलींच्या बाबतीत गंधकुटीची रचना होते. गंधकुटी म्हणजे ती मधली 3 पीठ असणारी जी कुटी म्हटल्या जाते त्याला गंधकुटी म्हणतात आणि त्या ठिकाणी त्यांचा उपदेश देखील सुरू असतो. ज्याप्रमाणे महावीर स्वामींचं निर्माण झालं, महावीर स्वामींची समवशरण रचना झालेली होती, अंतिम समवशरणाचं विघटन झालं, महावीर स्वामी पावागिरीला ध्यानस्थ राहिले, निर्वाण पदाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधरांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. गौतम गणधरांची देखील दिव्य ध्वनी खिरलेली आहे आणि त्यांची गंधकुटी रचना झालेली आहे. त्यानंतर सुधर्माचार्य दुसरे केवली झाले आणि तिसरे केवली झाले. त्यांचं नाव होतं, कोणतं होतं तिसरे केवली महावीर स्वामी नंतर? जंबुस्वामी. जंबुस्वामी. जंबुस्वामी हे तिसरे केवली झाले, जे अंतिम कामदेव देखील होते, 24वे कामदेव देखील होते आणि केवली पण ते बनले आणि त्यांची पण गंधकुटी रचना झाली. अशा तऱ्हेने यांचा उपदेश हा तोपर्यंत महावीर स्वामींच्या विरहानंतर सुद्धा यांचा उपदेश असा आम्हाला ऐकायला मिळाला होता गंधकुटीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र कोणीही केवली झाले नाही, पण त्यानंतर 5 अनुबद्ध केवली झाले होते आणि त्यामध्ये श्रीधर केवली हे अंतिम अनुबद्ध केवली, या 3ला म्हणायचं अनुबद्ध केवली. आणि नंतर 5 झाले, त्यापैकी 5 पैकी 2ची नावं ज्ञात आहे. एक जीवनधर कुमार झाले आणि अंतिम श्रीधर केवली झाले. तर यांची मात्र
गंधकुटी भरल्याचा किंवा असा काही उल्लेख आढळत नाही. कदाचित त्यांचीही गंधकुटी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा प्रकारे त्यांची गंधकुटी रचना होते. नंतर तीर्थंकरांना गणधर असतातच असतात. जसं आदिनाथ स्वामींना 84 गणधर होते, तर महावीर स्वामींना एकूण किती गणधर होते महावीर स्वामींचे? 11 11 गणधर होते. सगळ्यात कमी गण कोणत्या तीर्थंकरांचे होते? सुमतीनाथ स्वामी. नाही, सुमतीनाथ स्वामींना केवळ ज्ञानासाठी काल नाही, गणधर 10 गणधर. 10 गणधर हे पार्श्वनाथ स्वामींचे होते. 10 गणधर सगळ्यात कमी 24 या आत्ताच्या 24 मध्ये, आणि ते पार्श्वनाथ स्वामींचे होते. आणि त्या 10 गणधरांनी पहिल्या कुटावर शिखरजीच्या त्या ठिकाणी निर्वाण पदाची प्राप्ती केली. पहिल्या कुटावर गौतम स्वामींच्या ज्या तिथे पादुका आहेत 34 पादुका, त्यामध्ये 10 पादुका या पार्श्वनाथ स्वामींच्या गणधरांच्या पण विद्यमान आहेत. आठवते? आणि सामान्य केवलींना मात्र गणधर असत नाही. गणधरांच्या अनुपस्थितीतच त्यांची दिव्यध्वनी फिरते. नंतर तीर्थंकर हे जन्मतः अवधिज्ञानी असतात. तीर्थंकर गर्भावस्थेत एवढंच नव्हे तर विग्रह गतीमध्ये सुद्धा त्यांना अवधिज्ञान असतं. उदाहरणार्थ पहा की शेडिकाचा जीव आता सध्या नरकामध्ये आहे. नरकामध्ये त्यांना कोणतं अवधिज्ञान आहे? सुअवधिज्ञान आहे की कुअवधिज्ञान आहे? आता शेणिक राजाचा जीव पहिल्या नरकामध्ये नरक यातना भोगतो आहे. नरकामध्ये नरक पर्याय प्राप्त झाल्याबरोबर त्यांना अवधिज्ञानाची प्राप्ती होते. आता त्यांचं ते अवधिज्ञान सुअवधी आहे की कुअवधी आहे? सुअवधीच असेल ना. कुअवधीच असू शकेल ना. कारण नरकात कुअवधीच ज्ञान असतं ना. सुअवधी नाही. असू शकते. सुअवधी आहे. सुअवधी ज्ञान आहे त्यांचं, कारण त्यांना सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन असेल त्याचं ज्ञान सम्यक ज्ञानच आहे. भलाही तो नरकात आहे तरीही त्यांचं ज्ञान सुअवधी ज्ञानच आहे, लक्षात घ्या. आणि जर मिथ्या दृष्टी असेल तर मात्र त्यांचं ज्ञान कुमिथ्या म्हटलं असतं. ठीक आहे. म्हणून त्यांना आता देखील अवधी ज्ञानाची आणि सुअवधी ज्ञानाची प्राप्ती आहे. आता त्यांचा समजा त्यांच्या आयुच्या अंती त्या ठिकाणी नरकातून निघणार आहे. शाईक सम्यक्त्वी आहे, त्यामुळे सम्यक्त्व घेऊनच ते नरकातून बाहेर पडतील. म्हणजे विग्रह गतीमध्ये देखील त्यांना सम्यक्त्व असणार आहे. मातेच्या गर्भामध्ये 9 महिने राहिले तेव्हा देखील त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती असणारच आहे. ठीक आहे. परंतु सामान्य केवलींच्या बाबतीत त्यांना जन्मतः अवधी ज्ञान असेल असा नियम सांगता येत नाही. असूही शकतं किंवा नसेलही. एखादा सम्यक दृष्टी देव आहे आणि तो आता तद्भव मोक्षगामी होणार आहे म्हणून मनुष्य बनलेला आहे, त्याला कदाचित सुअवधी ज्ञान जन्मतः पण असू शकतं, पण एकांतानी हा नियम आम्हाला लावता येत नाही. नंतर कितवा फरक सुरू आहे? 6वा फरक सुरू आहे. 6वा फरक, ज्या वेळेला तीर्थंकर भगवान दीक्षा घेतात, दीक्षा घेतल्या क्षणीच अंतर्मुहूर्तात त्यांना मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होते. नियम आहे तीर्थंकरांच्या बाबतीत. परंतु सामान्य केवलींच्या बाबतीत मात्र त्यांना मनपर्यय ज्ञान होईलच हा नियम नाही. कारण काही जीव मतिश्रुत ज्ञानातूनही केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. काही जीव मतिश्रुत अवधीपूर्वक केवल ज्ञानाची प्राप्ती करतात, तर काही जीवांना चारही म्हणजे मतिश्रुत अवधी मनपर्यय पूर्वक केवल ज्ञान प्राप्त होतं. म्हणून मनपर्यय ज्ञान सर्वच अर्हंतांना पहिल्या अवस्थेत असेलच असं सांगता येत नाही.
नंतरची विशेषता, तीर्थंकर हे आपल्या मात्या पित्यांना एकच संतान असतं. जसं नाभिराया मरुदेवी यांचे आदिनाथ भगवान एकमेव पुत्र, इकडे राजा सिद्धार्थ राणी त्रिशला यांचा एकमेव पुत्र महावीर भगवान. तर तीर्थंकरांचे एकमेव ते पुत्र असतात. पण या हुंडावत्सर्पिणी काळामध्ये कदाचित आम्हाला ही गोष्ट कदाचित तशीच्या तशी दिसत नाही. अर्हंताबाबत मात्र असा नियम नाही. 8वं वैशिष्ट्य, तीर्थंकरांच्या गृहस्थावस्थेत असताना त्यांच्या परिवारामध्ये कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. तीर्थंकर ज्या वेळेला गृहस्थावस्थेत आहे तोपर्यंत त्यांच्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. बाकींच्या बाबत हा नियम नाही. नंतर 9वं वैशिष्ट्य की तीर्थंकर हे पुरुष भाव वेदी असणारेच असतात. म्हणजे त्यांचा भाव वेद हा पुरुष वेदच असतो आणि तेच तीर्थंकर बनू शकतात. अरिहंत मात्र 3ही भाव वेदवाले असू शकतात. यावर प्रश्न असावा तुमचा असं वाटतं? प्रश्न आहे का? हा म्हणजे बाकीचे पुरुष वेद असेल तरच मोक्षाला जातो असं नाही, कोणताही वेद असला तरी मोक्षाला जाऊ शकतो. हा, पुरुष वेदच पाहिजे असं नाहीये, पण द्रव्यलिंगानी पुरुष वेदीच पाहिजे. लक्षात घ्या, द्रव्यलिंगानी पुरुष वेदीच पाहिजे, पण भाववेद मात्र कोणताही असू शकतो. तिसरी वेदी असू शकते, नपुंसक वेदी असू शकते किंवा पुरुष वेदी पण असू शकते. ठीक आहे. भाववेद म्हणजे काय? भाववेद म्हणजे हा जो रती अरती कषाय आहे किंवा पुरुषवेद, स्त्रीवेद, नपुंसकवेद, मोहनी कर्माच्या त्या 9 प्रकृती ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्या उदयामध्ये होणारा जीवाचा परिणाम. आणि पुरुषवेद आहे तर ते स्त्री असेल तर तिला पुरुषाशी रममाण होण्याची इच्छा असणं, आणि नपुंसक वेदवाला असेल तर त्याला दोन्हींमध्ये रत होण्याची इच्छा होणं. अशा तऱ्हेचे हे भाववेद त्या त्या कर्माच्या, मोहनीय कर्माच्या उदयात आहे. आणि हा भाववेद कोणताही असू शकतो मोक्षाला जाणाऱ्यांच्या जीवनात. पण तीर्थंकरांच्या जीवनामध्ये मात्र त्याला द्रव्यवेद तर पुरुषवेदीच असला पाहिजे, हा तर प्रत्येकाचा नियम आहे. पण भावानी मात्र तो पुरुषवेदीच असतो, हा नियम आहे. क्लिअर? हॅलो, पण पुरुषवेद असतातच मुनी अवस्था असते ना, मग त्याच्यातूनच अरिहंत अवस्था. म्हणून तर द्रव्यलिंग सांगितलं ना, म्हणून तर द्रव्यलिंग सांगितलं की द्रव्यवेदानी तो पुरुषवेदीच आहे. पण भावामध्ये भाव बदलू शकतात. आणि जन्मतः जो वेद आहे तोच आयुष्यभर राहतो. जन्मतः एखाद्या पुरुषाचा, द्रव्यवेदी पुरुषाचा भाववेद स्त्रीवेद असू शकतो, नपुंसक वेद असू शकतो. कारण कर्मभूमीमध्ये योग वेद वैषम्य आहे. शब्द ऐकला असेल, कर्मभूमीतील जीवांना वेद वैषम्य आहे. म्हणजे जसा द्रव्यवेद आहे तसाच भाववेद असेल असं नाही. वेद वैषम्य हा शब्द आहे. परंतु भोगभूमीच नरक आणि स्वर्ग यामध्ये मात्र जसा द्रव्यवेद आहे तसाच भाववेद असतो. क्लिअर? ठीक आहे. हा, नंतरचा फरक, तीर्थंकरांचं समचतुरस्र संस्थान असतं. समचतुरस्र संस्थान याचा अर्थ आजच्या लँग्वेज मध्ये पाहिलं तर त्यांच्या शरीराची रचना ही ऍप्रोप्रिएट प्रमाणामध्ये जशी पाहिजे तशी ती असते. आणि सामान्य केवलींच्या बाबत मात्र समचतुरस्र संस्थान असलंच पाहिजे हा नियम नाही. कोणतंही संस्थान त्यांचं असू शकतं. समचतुरस्र संस्थान असेल किंवा अजून
वाल्मिक याचं संस्थान असेल, वामन संस्थान असेल, कोणतंही संस्थान त्यांना असू शकतं. नंतर त्यांना सुस्वर नामकर्माचा तीर्थंकरांना उदय असतो. सुस्वर नामकर्म म्हणजे बोलताना हित मित कल्याणकारी त्यांचं वचन प्रिय असेल. एखाद्या वेळेला दुसऱ्याला कटू वाटत असलं तरीही ते दुसऱ्याला कटू रूपाचं वाटत नाही, असा मधुर स्वर सुस्वर अशा नामकर्माचा त्यांचा उदय असतो. परंतु सामान्य केवलींसाठी हा नियम नाही. नंतर 1 ते 3 या नरकातून निघालेला जीव हा तीर्थंकर बनू शकतो. 1 ते 3 पहिल्या नरकातून तर आपल्याला माहिती आहे, श्रेणिक राजा कोणत्या नावाचे तीर्थंकर होणार आहे उत्तरपिढीमध्ये? काय नाव राहणार आहे? महापद्म. महापद्म हे त्यांचं नाव राहणार आहे, ते होणार आहे. आणि नंतर 3ऱ्या नरकातून निघालेला जीव पण तीर्थंकर पदवी प्राप्त करू शकतो. म्हणजे पहिल्या, 2ऱ्या आणि 3 या नरकातून निघालेले जीव तीर्थंकर पदधारी असू शकतात. एखादा जीव माहिती आहे असा की जो 3ऱ्या नरकातून निघून तीर्थंकर बनणार आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा, कोणत्या नंबरचे तीर्थंकर होणार आहे? 16व्या नंबरचे निर्मल नावाचे तीर्थंकर ते बनणार आहे. निर्मल. आणि नंतर रावणाचा जीव पण तीर्थंकर बनणार आहे, जो आज 3ऱ्या नरकातच आहे. आणि तो जीव ज्यावेळेला तीर्थंकर बनणार आहे त्यावेळेला सीतेचा जीव जो आहे रावणाचे गणधर बनणार आहे, असा योगायोग असणार आहे. तर हे अशा प्रकारचे 1 ते 3 नरकातून निघणारे जीव हे कोण बनू शकतात? तीर्थंकर बनू शकतात. आणि सामान्य केवलींच्या बाबतीत 1 ते 4 या नरकातून निघालेला जीव हा केवली बनू शकतो. 4थ्याही नरकातून निघाला तो तीर्थंकर नाही बनणार, पण केवली अरहंत पदाला मात्र तो प्राप्त करू शकतो. आज आपण इथे थांबू, नंतर हा फरक पूर्ण डिटेल घेऊ आणि देवकृत 14 अतिशय घेऊ. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर 2 मिनिटं आहे आपल्याकडे, विचारू शकता. 3ऱ्या नरकामध्ये सम्यक दर्शन म्हणजे आता तिथे त्यांना सम्यक दर्शन नाहीये, पण आहे तिथं आहे नाही तिथे एखाद्या त्यांना जीवा आता एखादा पहा. जीव हं, नरकात आहे पण हो त्याला तिथे आता म्हणजे सम्यक दर्शन होऊ शकते ना. हो. म्हणजे त्याचं कारण काय? म्हणजे सम्यक दर्शनाचं कारण हे 7ही नरकामध्ये त्याला सम्यक होऊ शकते. त्याचं कारण त्याला जाती स्मरण, दुःखानुभव, अतितीव्र दुःख हे देखील सम्यक्त्वाचं एक प्राप्तीचं साधन म्हटलंय. 3ऱ्या नरकापर्यंत उपदेश, एखादा जीव मित्र असेल तर तो 3ऱ्या नरकापर्यंत जाऊन संबोधन करू शकतो. जसा सीतेच्या जीवानी देखील रावणाला संबोधन करण्यासाठी ती 3ऱ्या नरकापर्यंत गेलेली आहे. 16व्या स्वर्गामध्ये आता ती प्रतींद्र आहे आणि नारकी म्हणजे नारकामध्ये 3ऱ्या नरकात रावणाला संबोधन देण्यासाठी ती गेली होती. म्हणजे असं हा पण त्याला निमित्त कारण असू शकतं. उपादान कारण तेव्हा ती मिथ्या दृष्टी असली का मग 3ऱ्या नरकात गेली हा तर तिने म्हणजे मिथ्या दृष्टी झाल्यामुळे जाते का ती 3ऱ्या नरकात? नाही नाही नाही, तिथे सम्यक सम्यक आहे, दृष्टीच आहे. सम्यक दृष्टीच आहे. पण भाव अंतरंगात करुणेचा भाव आला की या जीवाला आता मला संबोधन करायचंय आणि म्हणून जाऊ शकते. त्याचं गमन क्षेत्र आहे. आणि 3ऱ्या नरकापर्यंत जे तीर्थंकर होतात ते